अपनी कविता की शैली में इंडिया हमारा देश है, इंडिया हमारा वेश है और इंडिया का नाम लेकर ये अपोजिशन का नाश है, ऐसा रामदास आठवले इन्होंने कहा। तो वही नागपुर की दीक्षा भूमि और दशहरे का पर्व, साथ ही पत्रकारों से विभिन्न जवाबों के सवाल केंद्रीय मंत्री रामदास आठवले इन्होंने नागपुर में आयोजित प्रेस वार्ता में दिए। बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धम्माची दीक्षा नागपूरमध्ये घेतल्यानंतर त्यांनी तो दुसरा जो कार्यक्रम आहे तो मुंबईच्या रेसकोर्स मैदानावर ठरवला होता आणि त्याची तारीख होती 16 डिसेंबर 1956। पण बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण जे आहे ते 6 डिसेंबरला झाल्यामुळं 16 डिसेंबरचा कार्यक्रम होऊ शकला नव्हता। पण आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धम्म दीक्षा समारोह समिती, सेलिब्रेशन कमिटी स्थापन केलेली आहे आणि कार्याध्यक्ष आमचे भदंत राहुल बोधी आहेत। त्यानंतर जनरल सेक्रेटरी अविनाश कांबळे आहेत। त्यानंतर आपल्या पद्मश्री कल्पना सरोज या कमानी कंपनीच्या चेअरमन आहेत, त्याही या समितीमध्ये आहे आणि अनेक लोक या समितीमध्ये आहेत। तर हा जो कार्यक्रम आहे हा त्या रेसकोर्स मैदानावर घेण्याचा आम्ही नक्की केलेला आहे आणि त्याला आमचे बौद्ध धम्मगुरू दलाई लामाजी यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। त्यानंतर श्रीलंकेचे जे प्रधानमंत्री आहेत त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे। जगामधले अनेक देशातले जे मोठे धर्मगुरू आहेत, थायलंडचे राजे आहेत त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे आणि सर्व जगभरातले जे बौद्ध ॲक्टिव्हिस्ट आहेत, बौद्ध नेते आहेत त्यांना त्या कार्यक्रमाला बोलावलेलं आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, त्यानंतर सांस्कृतिक मंत्री आपले मुनगंटीवार आणि मुंबईचे जे 2 पालकमंत्री आहेत आपले मंगलप्रभात लोढा आणि दुसरे केसरकर यांना निमंत्रित आम्ही केलेला आहे, करणार आहोत। तर हा जो कार्यक्रम आहे हा भव्य दिव्य व्हावा आणि या कार्यक्रमाला 5-6 लाखापेक्षाही जास्त लोक जमा होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे। सगळ्या बौद्ध बांधवांना माझं आव्हान आहे की सगळे मतभेद बाजूला ठेवून आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, अशा पद्धतीचं सर्वांना माझं आव्हान आहे। आम्ही 2007 मध्ये 24 आणि 27 मेला एक भव्य अशा पद्धतीचा कार्यक्रम त्याच रेसकोर्स मैदानावर ठेवला होता आणि त्यावेळेला जवळजवळ 10 लाखापेक्षा जास्त लोक उपस्थित होते। यावेळेला कसे मॅक्झिमम लोक जमा होतील हा प्रयत्न आमचा राहणार आहे। तर बाबासाहेब आंबेडकरांचं जे मिशन आहे हे जरी बाबासाहेब बौद्ध झालेले असले तरी बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे आहे ते सर्वांना घेऊन जाणारं संविधान आहे, सगळ्या जाती धर्माच्या लोकांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणारं संविधान आहे आणि बाबासाहेबांचा जो पक्ष आहे रिपब्लिकन पक्षाची जी मूळ संकल्पना जी आहे ही मूळ संकल्पना हीच आहे, या देशातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना रिपब्लिकन पक्षामध्ये आणायचं आणि रिपब्लिकन पक्ष हा प्रबळ विरोधी पक्ष म्हणून उभा राहावा अशा पद्धतीची बाबासाहेबांची इच्छा होती। पण त्यांच्या हयातीमध्ये काय RPIची स्थापना होऊ शकली नाही। त्यानंतर 3 ऑक्टोबर 1957ला नागपूर मुक्कामी या पक्षाची स्थापना झाली आणि तामिळनाडूचे एन शिवराज जे आहे ते या पक्षाचे अध्यक्ष झाले होते। त्यावेळेला बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे होते, बाबू आवळेजी होते, RD भंडारे होते, BC कांबळे होते, असे सगळे जुने नेते जे होते ते त्या नागपूरमध्ये आले होते आणि त्या सर्वांनी RPIची स्थापना केलेली होती। पण रिपब्लिकन पक्षामध्ये काही ऐक्य राहिलं नाही। सुरुवातीला दुरुस्त आणि नादुरुस्त अशा पद्धतीचे 2 गट पडले आणि 1957 मध्ये स्थापन झालेला जो पक्ष आहे तो 1958 मध्ये फुटला आणि त्यानंतर पक्षामध्ये सातत्यानं गटबाजी राहिलेली आहे। रिपब्लिकन पक्षामध्ये ऐक्य होत नाही आहे। लोकांची मात्र इच्छा आहे की ऐक्य झालं पाहिजे, पण लोकांनीच आता ऐक्याची भूमिका जी आहे ती आपण योग्य पद्धतीनं आम्ही मांडतो आहोत। माझ्या वतीनं तर मी अनेक वेळेला सांगितलं की माननीय प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाचा अध्यक्ष व्हावं
त्यांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि त्यांनी बाबासाहेबांचा जो मूळ पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे त्याच्यामध्ये यावं आणि त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. बाकीच्या सगळ्या नेत्यांना त्याच्यामध्ये आणू, सगळ्या संघटना ज्या आहेत त्यांनाही त्याच्यामध्ये आणू आणि बलशाली असा जो पक्ष आहे हा बलशाली असा पक्ष उभा करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी जर पक्षाचा ऐक्य होत असेल तर माझी त्यासाठी पूर्णपणे तयारी आहे. भविष्यामध्ये हे घडो अशा पद्धतीची मी आशा व्यक्त करतो. महाराष्ट्र टीवी 24 के लिए वीडियो जर्नलिस्ट राजेश जंगीटवार के साथ आंचल लोखंडे, नागपुर। कहते हैं हाथ की बुनाई हुए वस्तुओं का कोई तोड़ नहीं होता। जी हाँ, चाहे फिर घर की सजावट की वस्तुएं हो या फिर कोई पहनावा, यदि आपको देश के हर कोने की वस्तुएं या कपड़े खरीदने की चाह रखते हैं तो नागपुर में आया है हैंडलूम एक्सपो। कम दाम में बेहतर क्वालिटी, जहां आपको मिलेगा बचपन से लेकर बुढ़ापे तक की सभी जीवन उपयोगी वस्तुएं, साथ ही कुर्ता, दुपट्टे, सूट, फैशन ज्वेलरी, घर सजावट की वस्तुएं या बिहार का सिल्क कोसा, खादी लखनऊ का चिकन वर्क, गुजरात की बांधनी, मध्य प्रदेश की माहेश्वरी सिल्क, राजस्थान और कर्नाटक की सिल्क साड़ी, जम्मू कश्मीर की प्रसिद्ध साड़ियां समेत सभी राज्यों की प्रसिद्ध साड़ियां मिलने का एकमात्र स्थान अब नागपुर में आया है। जी हाँ, हमारा पता बिशप कॉटन मैदान VCS स्टेडियम के पास सदर नागपुर। 15 अक्टूबर से लेके 28 नवंबर तक ले सकते हैं इस एग्जीबिशन का लाभ, तो जल्दी कीजिए और पहुंच जाइए इस एग्जीबिशन में। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ ICU, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। Our address: Vinoba Nagar, Kharbi Ring Road, Nagpur. Our contact: 8668792352, 9801980100। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल कार्य पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, PCOD एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस: कार्य आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824।